एका दिवसाची गोष्ट आहे. जेव्हा सूर्यास्त होत होतं आणि चंद्र येत होता, तेव्हा सूर्याने चंद्राला विचारलं, अरे भाऊ, मला एक सांग, तू जेव्हा येतो कोणीही तुला प्रणाम का करत नाही? असं नाहीये भाऊ, प्रत्येक जण सारखे नसतात. काही लोक मला पण प्रणाम करतात, पण मी तर जेव्हा पण उगवतो तर सगळं जग मला पाणी चढवतं. पण तुला तर कोणीच पाणी नाही चढवत. सूर्याचं आणि चंद्राचं बोलणं बेलापूर गावाची लोक ऐकत होती. तेवढ्यात एक माणूस बोलला, आम्ही तर फक्त सूर्यालाच देव मानतो. चंद्र आमच्यासाठी देव नाहीये. नाही, असं काहीच नाहीये. आपल्याला चंद्रालाही देव मानायला पाहिजे. सूर्य देव तर आपल्याला प्रकाश देतो, ऊन देतो. चंद्र आपल्याला काय देतो? इथे प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे. चंद्रही आपल्याला रात्री प्रकाश देतो. अरे पण त्या प्रकाशाचं आपण काय करायचं? रात्री तर आपण झोपलं राहतो. आम्हाला रात्री प्रकाशाची गरज नाहीये. पण चंद्राचं असणंही गरजेचं आहे. आम्हाला चंद्राची गरज नाहीये. जर चंद्र नसला तर आम्हाला आमच्या जीवनात कुठलाच फरक पडणार नाहीये. त्याचं असणं त्याचं नसणं एकच आहे. तो माणूस आणि त्या महिलेचं बोलणं चंद्र आणि सूर्य दोघं ऐकत होती. हे बोलणं ऐकून सूर्याला खूप चांगलं वाटलं आणि चंद्र थोडासा उदास झाला. सूर्य चंद्राला बोलला, बघितलं, बेलापूरचे लोक सुद्धा मला देव मानतात आणि तुला काहीच नाही. हे लोक माझी पूजा करतात, पण मी पण तर यांना प्रकाश देतो. जर मी नसलो तर या लोकांचं जीवन अस्तव्यस्त होऊन जाईल. काही नाही होणार. तसं पण या लोकांना तुझी गरज नाहीये. जर असं असेल तर ठीक आहे, मी आतापासून येणारच नाही. चंद्र खूप रागाला येऊन तिथून निघून जातो. चंद्र गेल्यानंतर बेलापूर गावामध्ये रात्री पूर्णपणे अंधार होतो. खरं तर आकाशामध्ये काही तारे आहेत, पण त्यांचा प्रकाश खूप कमी आहे. अंधार एवढा जास्त होता की कोणाला काहीच दिसत नव्हतं. आता शेतामध्ये पेरणीची वेळ आली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळी लवकर उठून पेरणीला जायचं होतं. पण तिथे चंद्रच नसल्यामुळे खूप जास्त अंधार होता. अरे उठ, आज शेतात जाऊन पेरणी करायची आहे ना. लवकर चाल, नाहीतर मग खूप ऊन येऊन जाईल आणि नंतर गरमीमध्ये काम नाही होणार. हो, शेतामध्ये पेरणी तर करायचीच आहे, पण आता अंधार आहे. बाहेर खूप जास्त अंधार आहे. मला तर वाटते की सकाळ होणार आहे. आपल्याला जायला पाहिजे. ते सगळं ठीक आहे, पण बाहेर काही दिसतच नाहीये, तर जाणार कसं? ठीक आहे, सकाळ झाल्यावरच जाऊया. हे दोघं सकाळ होण्याची वाट पाहत होते आणि ज्यावेळेस सकाळ झाली ते दोघं शेताकडे निघाले. पण काहीच वेळामध्ये खूप जास्त ऊन पडलं आणि खूप जास्त गरमीमुळे शेतामध्ये काम करणं मुश्किल झालं होतं. खूप गरमी होतीये. चला घरी जाऊयात, उद्या सकाळी लवकर येऊयात. हो, तू खरं बोलतेस. या भयानक गरमीमध्ये सुद्धा माझ्याकडनं पण काम नाही होत आहे. उद्या येऊ. तो माणूस आणि ती बाई दोघंही घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ते उठले तर रात्री चंद्रमा नसल्यामुळे खूप जास्त अंधार झाला होता. आणि आज सकाळी ज्यावेळेस ते दोघं उठली तर सूर्य बाहेर आला होता. सूर्याच्या एवढ्या गरमीमुळे शेतामध्ये काम करणं मुश्किल होत होतं आणि ह्या समस्येला पूर्णपणे त्रासून तो माणूस सूर्याला बोलला, हे सूर्यदेवा, आम्हाला चंद्राची गरज नाहीये. जर तुम्ही रात्री सुद्धा असले तरी पण आम्हाला चंद्राची गरज नाही पडणार आहे आणि आम्ही केवळ तुमचीच पूजा करणार. ठीक आहे, आतापासनं मी रात्री सुद्धा राहणार. आता दिवस संपल्यानंतर पण सूरज रात्री बेलापूरमध्ये तसाच राहिला, ज्यामुळे दिवस संपतच नव्हता आणि रात्र होतच नव्हती. अरे लवकर जेवण बनव, झोप येत आहे, झोपायचं पण आहे. आता तर दुपारच झालीये. आतापासूनच जेवण बनवायला चालू करू का? अच्छा ठीक आहे, नंतर बनवशील. तो माणूस आणि ती बाई खूप जास्त वेळ थांबले, पण संध्याकाळ होत नाही, कारण आता सूर्यास्तच होत नव्हता.
भूक लागून त्या माणसाचे वाईट हाल झाले. अरे वाटतंय आज संध्याकाळ नाही होणार आहे. तू जेवण बनवून टाक. ठीक आहे, बनवते. तिने जेवण बनवलं आणि दोघांनी जेवण केलं. अच्छा ऐक, मी झोपायला जातोय. अजून तर रात्रही नाही झाली. हा, सूर्य पण खूप तेज तपलेला आहे. माहित नाही रात्र कधी होणार आहे. मी तोपर्यंत आंघोळ करून येतो. तो माणूस आंघोळ करायला गेला. बाप रे, आज तर खूप जास्त गरमी आहे. माहित नाही एवढ्या गरमीमध्ये कसं राहणार. तो माणूस आंघोळ करून परत आला. अरे, आंघोळ केल्यानंतर सुद्धा किती गरमी लागते. आता सूर्य नाही मावळणार आहे, यामुळे गरमी होत आहे. हे सगळे त्या सूर्यामुळेच होत आहे. काही हरकत नाही, चला झोपायला जाऊया. ते दोघंही झोपायला जातात. पण त्या असलेल्या सूर्याच्या गरमीमुळे दोघंजण त्रासून जातात. त्यांना खूप जास्त घाम येतो. अरे, पंख्याची स्पीड वाढव. ती उठून पंख्याचा स्पीड वाढवते. पण त्या पंख्याचा स्पीड वाढवूनही त्यांना गरमीपासून सुटका होत नाही. एवढ्या गरमीमध्ये तर मरूनच जाऊ. जर सूर्यास्त झाला असता तर गरमी कमी झाली असती आणि आपण आरामात झोपलो असतो. अरे, आता तर ही गरमी खूपच होत आहे. मला पण वाटते की आपल्याला चंद्राची गरज आहे. चल जाऊन सूर्यदेवासोबत बोलून येऊ. हा ठीक आहे, चला. ते दोघं बाहेर बाल्कनीमध्ये येतात. हे सूर्यदेव, तुझ्या या उन्हाला बर्दाश्त करणं कठीण होतंय. यामध्ये मी काय करू शकतो? तूच तर बोलला होता मला रात्री थांबवायला, म्हणून मी थांबलोय. होय, मीच बोललो होतो. पण आता आम्हाला चंद्राची सुद्धा गरज आहे, कारण आम्ही या उन्हाला सहन नाही करू शकणार. आजपासून तुम्ही फक्त सकाळीच राहा. संध्याकाळी चंद्रच असू देत. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आजपासून मी रात्री नाही येणार. आता ते दोघं मिळून चंद्राला हाक मारू लागले. हे चंद्रदेव, आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला माफ करा. आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे. हे चंद्रदेव, तुम्ही पुन्हा परत या. ज्याप्रमाणे सकाळी सूर्याची गरज आहे, त्याचप्रमाणे रात्री चंद्राचीही गरज आहे. ह्या दोघांच्या बोलवल्यानंतर चंद्र पुन्हा परत येतो. चंद्राला बघून हे दोघंही खूप आनंदी होतात आणि त्यांना प्रणाम करतात. हे चंद्रदेव, ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळी सूर्याला पाणी चढवतो आणि त्यांचं स्वागत करतो, त्याचप्रमाणे आजपासून आम्ही तुमचंही स्वागत करणार. ठीक आहे, जर तुम्हाला माझी गरज आहे तर मी तुम्हाला माझा प्रकाश नक्की देणार. मला माफ करून टाक भाऊ. माझ्यासारखंच तू पण या जगासाठी खूप गरजेचं आहे. जर मी सकाळी उगवणारा सूर्य आहे तर तू रात्री उगवणारा सूर्य आहे. सूर्यास्त झाला आणि अंधार झाला तेव्हा चंद्राने सगळीकडे त्याची सुंदर प्रकाश सोडला. त्या दोघांनीही चंद्राला प्रणाम केलं आणि त्यांचं स्वागत केलं आणि आता ते दोघंही आरामात झोपले. सीख, ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं वेगळं महत्त्व आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीच्या महत्त्वाला कमी नाही समजायला पाहिजे. मंगलू आणि दीपू नावाचे दोन लोभी भाऊ होते. दोघेही तितलपूर येथे राहत असत. दोघा भावांकडे 30 एकर जमीन होती. दोघांनीही 15-15 एकर जमीन आपापल्या नावाने करून घेतली होती. दरवर्षी ते शेती करून येणाऱ्या नफ्यात ते खूप मजेत राहत होते आणि मुनाफ्यासाठी ते शेतात काम करणाऱ्या मजुरांवर देखील दया करत नसत. शेतामध्ये पेरणीची वेळ आली होती आणि फायद्यासाठी दोघेही विचार करत होते. दीपू, विचार कर, जे पीक आपल्याला 4 महिन्यात मिळतंय हीच आपल्याला 2 महिन्यात मिळायला लागली तर किती मजा येईल ना. वर्षामध्ये आपण 6 वेळा शेती करू शकू. पण हे असं होणार कसं काय? अशी कुठली तरकीब आहे की ज्यामुळे आपली शेती एवढी उपजाऊ बनेल? यासाठी आपल्याला सरपंचांकडे जावं लागेल. त्यांच्याकडे या गोष्टीचा उपाय नक्कीच असणार. तर वाट कसली बघताय? चल सरपंचाजवळ. फायदा जर पूर्ण गावाचा होत असणार तर चांगली गोष्ट असेल. दोघेही भाऊ मंगलू आणि दीपू सरपंचांकडे आपली युक्ती घेऊन जातात अधिक मुनाफा कमवायला. सरपंची, कुठे आहात तुम्ही? आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अरे मंगलू आणि दीपू, तुम्ही दोघं आज दोघही भाऊ इथे आला आहात. नक्कीच कुठल्या तरी फायद्याची गोष्ट करायला आले असणार. अरे सरपंची, तुम्ही तर अंतर्यामी आहात. मंगलू भावाजवळ एक खूप चांगली आयडिया आली आहे. ते सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मंगलू सरपंचांना आपली युक्ती सांगतो
आणि म्हणतो, सरपंचजी, विचार करा, जर आपल्याला पीक 2 महिन्यातच जर मिळू लागलं तर? पण वर्षामध्ये 6 वेळा शेती करू शकू. आपण गहू, तांदूळ आणि डाळीची शेती करून खूप सारा फायदा कमावू शकतो. पण हे कसं होणार? आपल्याला सूर्यदेवाला हवन आणि पूजा करून खुश करावं लागेल. जेवढा प्रकाश आपल्या शेतीला मिळेल तेवढ्याच आपल्या पिकाचं उत्पन्न चांगलं होईल. आपण त्यांना प्रसन्न करूया आणि आपल्या गोष्टीला नजरअंदाज नाही करणार. मी हवनची तयारी आजच करतो. उद्या सकाळपासून आपण पूजा सुरू करूया. दीपू, मंगलू आणि सरपंचांनी एकत्र बसून हवन करायला सुरुवात केली. हवन पूर्ण 1 दिवसापर्यंत चालू राहिलं आणि सूर्यदेव प्रसन्न होऊन तिथे प्रकट झाले. तू मला खुश केलंय. माग, जे मागायचंय. हे सूर्यदेव, आम्हाला वाटतंय की 2 सूर्य उगवावे, ज्यामुळे शेतीची नमी निघून जाईल आणि आम्हाला जास्त प्रकाश मिळेल, ज्यामुळे आमच्या शेतामध्ये खूप उत्पन्न मिळेल आणि या पृथ्वीवासियांची खूप सारी परेशानी ठीक होऊन जाईल. तथास्तु बालक. आजपासून पृथ्वीवर 1 नाही 2 सूर्य उगवणार. एवढं बोलून सूर्यदेव तिथून निघून गेले आणि दुसऱ्या दिवसापासून त्या गावात 1 नाही तर 2 सूर्य उगवायला लागले. 2-2 सूर्य उगवल्या कारणाने पूर्ण धरतीवरील जमीन खूपच उपजाऊ होऊ लागली आणि त्यामुळे मंगलू आणि दीपू खूप खुश झाले. परंतु 2-2 सूर्य असल्या कारणाने गावात लू चालू लागली. आकाशातून जणू की उष्णतेचे गोळेच पडत होते. इतकी उष्णता वाढली. शेतांमध्ये कापणीची वेळ आली. 2 महिन्यातच शेतात पीक तयार होऊन उभं राहिलं. या वर्षी आपल्याला मागच्या वर्षीपेक्षा जास्त नफा होईल. हे 2-2 सूर्य उगवल्यामुळे होणार आहे. प्रत्येक वेळेस माझी आयडिया कामी येते. भाऊ, पण आपल्याला आणि लोकांना खूप गरमी सुद्धा होतीये. विहिरीतलं आणि तलावातलं पाणी सुद्धा सुकतंय. पक्षी आणि जनावरांना पाणी न मिळाल्यामुळे खूप त्रास पण होतोय. ओफो, जर नफा होत असणार तर काही ना काही तोटा तर होणारच ना. एवढा तर प्रकृतीचा नियम तर असतोच ना. विचार कर, जर 3 सूर्य उगवले तर आपलं पीक 1 महिन्यातच तयार होऊन जाईल आणि नफा 3 गुणा जास्त होणार. पण हे असं कसं होणार? तुम्ही पुन्हा हवन करून सूर्यदेवाला बोलावणार आहात का? असं नका करू. आपण आधीच त्रासात आहोत. आणखी त्रास नका वाढवू. तुझ्यासोबत बोलणं तर बेकारच आहे. चल, हट माझ्या रस्त्यातून. मंगलू तिथून निघून जातो आणि एकटाच हवन करायला सुरुवात करतो. तो पूर्ण 3 दिवसांसाठी हवन करतो. हे पाहून सूर्यदेव तिथे स्वतः प्रकट होतात. तुला काय पाहिजे बालक? मी तुझ्या भक्तीमुळे खुश झालोय. माग, तुला जे पाहिजे. काय तुम्ही पृथ्वीवर 3 सूर्य उगवू शकता? यामुळे पृथ्वीवासियांचा आणखी नफा आणि खूप मदत होईल. सगळा त्रास संपून जाईल. तथास्तु बालक. आतापासून मी 3 वेळा उगवेल. पृथ्वीवर आता 3 सूर्य दिसणार. आणि दुसऱ्या दिवसापासूनच 3 सूर्य दिसायला लागतात आणि अतिउष्णतेमुळे लोकांचे खूप हाल होतात. संपूर्ण गावातील गावकरी मंगलू आणि दीपूमुळे खूप हैराण होतात. 3 सूर्यांमुळे गावात उष्णतेचा वर्षाव होत होता. लोक खूप त्रस्त झाले. नदी आणि तलावातील पाणी आटू लागलं होतं. सगळीकडील बर्फ वितळू लागला होता. जास्त उष्णतेच्या कारणाने लोक घरातच राहू लागले. बाहेर साधा चिटपाखरूही नजरेस येत नव्हतं. मंगलू दादा, मला माहिती आहे हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. बघा, पूर्ण पृथ्वीला कसा त्रास झालेला आहे आणि तुम्ही आहात की ते बसलात. खूप मोठा अनर्थ केलाय तुम्ही. कसला अनर्थ? पिकाचा नफा तर तुला पण तर झालाय, तर तू काय एवढा चिडतोय? जर एवढी गरमी राहिली तर आपलं पूर्ण शेत नापीक होऊन जाईल. जास्त गरमीमुळे अकाल पडून जाईल. एवढं बोलून दीपू सरपंचांकडे जातो आणि सरपंचांना म्हणतो, सरपंचजी, मंगलू भाऊकडनं खूप मोठा अनर्थ झालाय. लोक मरून जाईल. याचा काहीतरी उपाय काढावा लागेल, नाहीतर पूर्ण पृथ्वीचा सर्वनाश होऊन जाईल. मंगलूला मी आधीच सांगितलेलं होतं, तरी पण त्यांनी नाही ऐकलं. आता सगळ्या गाववाल्यांना हवन करावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन सूर्यदेव येणार आणि याचं समाधान करणार. सरपंचांनी पूर्ण गावकऱ्यांना जमा केलं आणि हवनच्या बाबतीत समजावलं आणि म्हणाले, आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन सूर्यदेवाला खुश करावं लागेल. बाबा, त्या मंगळूच्या फायद्या पायी आम्हाला आमचा जीवनाचा तोटा होताना दिसू लागलाय. अहो भाऊ, मी आज सांगतेय तेवढं नीट ऐका. अजून नुकसान आम्ही सहन करायची क्षमतेत नाही. आमच्या घराकडे फक्त 1 टंकी पाणी आहे बघा, आणि ते सगळं संपायच्या आधी आपल्याला हे सगळं निस्तरलं पाहिजे. बिलकुल ठीक बोलतेस तू.
चला सरपंच, हवनची तयारी करूया. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून हवन करायला सुरुवात केली आणि दीपू सोबतच मंगळूही तिथे येतो. हवन करायला सुरुवात केल्यानंतरच सूर्यदेव काहीच वेळात तिथे आले आणि ते म्हणाले, सांगा काय त्रास आहे? पूर्ण गावाने मला बोलवलंय. सूर्यदेवांना संपूर्ण गावकऱ्यांनी नमन केलं आणि सरपंच म्हणाले, आम्हाला माफ करा सूर्यदेव, आमच्याकडनं चुकी झाली. आम्हाला पुन्हा आधीसारखी पृथ्वी हवी आहे, जिथे फक्त एकच सूर्य असणार. मंगलू अजूनही नादान आहे. नफ्याच्या चक्करमध्ये खूप साऱ्या गोष्टींचा सौदा करून बसला. अवश्य मी ही गोष्ट स्वीकार करणार, फक्त एका शर्तवर. अहो आता कसली शर्त? कसली शर्त? आतापासून कोणीही असं पुन्हा नाही करणार. ना लालचमध्ये येऊन, नाही कुठल्या मोहमायामध्ये येऊन. मी मंगलूला माफ करणार आणि सगळं आधीसारखं करून टाकणार. आम्हाला हे सगळं मंजूर आहे सूर्यदेवा. आम्ही पुन्हा असं कधीच नाही करणार. सूर्यदेवांनी मंगळूला माफ केलं आणि लोक परत आनंदाने जगू लागले. पक्षीही उडू लागले आणि जनावरांचीही चहलपहल सुरू झाली. गावात हिरवळ पसरली आणि मंगळू आणि दीपूने शपथ घेतली की यापुढे कधीही लोभ नाही करायचा आणि पूर्ण गाव आनंदाने नांदू लागलं.